लंकावीमध्ये स्कूटी बुक केली आहे। पेट्रोलचा रेट 2.5 आहे आणि डिझेलचा 2.15। असं केळीच्या पानामध्ये देतात। याच्यामध्ये राईस आहे। हा चिकनचा एक प्रकार झाला, तो एक प्रकार झाला, हा एक चिकनचा प्रकार झाला। इथे अंडी बॉईल केलेली असतात, चिकन फ्राय, इथे चिकन मसाला आहे, फिश मसाला आहे आणि हा मटन मसाला। शीतल, तुला कसं वाटलं? खूपच छान जेवण होतं। असं घरी जेवल्यासारखं वाटलं की म्हणजे आपल्या घरी जसे मसाले वापरतात तसे तिथे पण वापरले, त्यामुळे खूप छान वाटलं। मला शांतता, खूप क्लीन आणि छान, खूपच छान बीच हवा असेल तुम्ही हा कन्सिडर करू शकता। आणि अशा प्रकारे तर मलेशियामध्ये स्कूटी चालवताना किती भीती वाटते सांग। पृथ्वी पण घाबरतो शीतलला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये। तर आत्ता मी आहे मलेशियाच्या लंकावीमध्ये। सो लंकावी हे एक आयलंड आहे आणि आता आम्ही या बेला विस्टा प्रॉपर्टीमध्ये स्टे केलं आहे। इथून दिसणारा हा व्ह्यू आहे आमच्या हॉटेलमधून। हे बघा, इथे स्विमिंग पूल आहे, इकडे रेस्टॉरंट आणि बरंच काही आहे। आता आम्ही पहिले इथे चेक इन केलं, अर्ली चेक इन केलंय या हॉटेलमध्ये आणि आता आम्ही पहिले चाललोय स्विमिंग पूलला। सो आम्ही थोडं स्विम करू, कारण आम्ही ओव्हरनाईट बस जर्नी करून इकडे आलोय। तो आंघोळ करणारच होतो, पण म्हटलं एकदा स्विम करून घेऊ आणि मग आंघोळ करून मग लंकावी आयलंड एक्सप्लोअर करायला निघून जाऊ। सो आता तुम्ही बघत आहात आमची मलेशिया सिरीज। या आधीचे व्हिडिओ तुम्ही जर बघितले नसतील तर ते मिस करू नका, ते नक्की बघा, बरीच तुम्हाला इन्फॉर्मेशन त्यातून मिळेल। आणि बाय द वे आम्ही इथे लंकावीमध्ये स्कूटी बुक केली आहे। तो स्कूटी बुक करण्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला बघायचा असेल तर तो आधीच्या व्हिडिओमध्ये हो, नक्की आवर्जून तो व्हिडिओ तुम्ही बघा। पेट्रोल टाकायला आलो इथे फ्यूल पंपामध्ये। हा शेलचा पेट्रोल पंप आहे। आता इथून परचेस करायला लागेल आधी तरी बघतो। हां, तर हे बघा, पेट्रोलचा रेट 2.5 आहे आणि डिझेलचा 2.15। 10 रिंगेटचा म्हटलं मी त्यांना, तर त्यांनीच इकडे काहीतरी केलं, तर बोलले डायरेक्ट जा। सो त्या मशीनला कमांड दिली आहे, आता मी इकडून टाकेन डायरेक्ट। सो 10 रिंगेटचा ॲक्च्युअलमध्ये यूज होतो, दाखवतो मी तुम्हाला। हे बघा, आता ओपन केलं आहे। आता हा पेट्रोलचा आहे, घेतो। हे बघा, 0 झालं आहे आणि इथे मी टाकून, आपल्याला सवय नाही, पहिल्यांदा टाकलं आहे, पहिल्यांदा पकड। फुल झाली आहे टाकी। बघा, एवढाच केला मी। 10 रिंगेटचे पैसे दिलेले, 10 रिंगेट म्हणजे 5 लिटरचे पैसे दिलेले, जरा जास्तच दिलेले, सॉरी हिशोबच नाही केला मी प्रॉपर। तर आता फुल झाली आहे, आता काय करतात बघूया आपण। त्याचे पैसे आता त्यांनी रिटर्न दिले, मला जो डिफरन्स होता त्यांनी ठेवायला सांगितलं, जो डिफरन्स होता तो रिटर्न दिला। आता आम्ही इकडे एका रेस्टॉरंटला आलो आहे। हे बघा, हे थोडं मी घेतलं आहे इकडे ना। यांनी ॲक्च्युली हे असं बफे टाईप आहे, बट ॲक्च्युअलमध्ये बफे नाही आहे, ते पर पर्सन नाही चार्जेस मागत आहे। कसे मागणार आहेत काय मला काहीच आयडिया नाही आहे। हे सगळं नॉन व्हेजिटेरियन झालं, चिकन आणि मटन या 2 गोष्टी आहेत, फिश, चिकन, मटन। आणि हे व्हेज काउंटर आहे। किती चार्जेस लावणार काय त्याची आयडिया नाही आहे मला, आता खाऊन झाल्यावर कळेल मला की काय कशाचे किती लावले। विचारत बसत नाही, कारण चुकीचं वाटतं ना असं प्रत्येक गोष्टीचं विचारायला, त्यामुळे सो आता खायला चालू करतो। झालं आहे आता माझं जेवण, पृथ्वी आणि शीतलचं बाकी आहे। तो बघा, हा जो मटका दिला आहे ना, ह्याच्यामध्ये ताक दिलेलं, ताक होतं चांगलं, म्हणजे थोडंसं मीठ वगैरे टाकावं लागलं चांगली चव आणायला, पण चांगलं होतं। आणि ओव्हरऑल आता आम्हाला एकतर खूप भूक लागलेली, आम्ही आज काहीच खाल्लं नव्हतं, म्हणजे बसमधून उतरलो तर थोडं बिस्किट वगैरे खाल्लेले, त्यानंतर रूमवर गेलो, स्विम केलं, आंघोळ केली, काही खाल्लं नाही, त्यामुळे खूप भूक लागलेली। मी गुगलवर म्हणजे मॅपवर सगळ्यात चांगलं रेटिंगवालं एक रेस्टॉरंट शोधलं इकडे, ते बंद होतं आणि ते बंद असल्यामुळे मी परत शोधलं, तर मला हे रेस्टॉरंट मिळालं। आणि इंडियन असल्यामुळे आलो मी, रेटिंग वगैरे चांगली होती, मेन्यू वगैरे बघितला आणि आल्यानंतर सगळं व्हरायटीचं होतं आणि चांगलं दिसत होतं, म्हणून आम्ही सगळं थोडं नावाला टेस्टला घेतलं। सगळं छान होतं, एक अशी कोणती गोष्ट नाही की चांगली नाही आहे। सो आम्ही जे पण होतं त्यांच्याकडे सगळं घेतलं। आता मला माहीत नाही की किती बिल होईल, काय होईल, काहीच आयडिया नाही आहे, बट जे पण होतं ते सगळं घेतलं। आणि त्याला बोललो आहे मी की तू नक्की कॅल्क्युलेट कसं करता तुम्ही, ते दाखवा म्हणून। सो तो दाखवेल कॅल्क्युलेट करताना, कारण म्हटलं जनरली आला कार्टे तरी असतं किंवा मग
बफे सिस्टीम असते. म्हटलं हा काय प्रकार आहे की कळलं नाही मला, कारण कधी आता तो कसा हिशोब करणार आहे माहीत नाही. छोटा चिकनचा पीस असेल, मोठा असेल, काय काय करणार मला माहीत नाही. मी पहिल्यांदा राईस घेतलं, एकदम थोडंसं घेतलं, परत घेतलं, एकदम थोडंसं घेतलं. मग त्याचा काय कसा हिशोब लावतो काहीच आयडिया नाही आहे. इव्हन मी रस्सा रिफिल करून घेतला तरी येऊन लिहून गेला तो. सो मला माहीत नाही तो आता कसा हिशोब करेल ते माहीत नाही, पण काहीतरी एक वेगळंच आहे यांचं. पण अपार्ट ती सगळी गोष्ट खूप खूप भारी आहे, खूप भारी आहे. सो तुम्ही इकडे कधी आले आणि सेम माझ्यासारखं जेटीच्या इथे उतरले, बाय द वे ही जेटी कू जो एरिया आहे ना, KUAH कू म्हणून आहे नाव याचं. आता प्रोनाऊन्सिएशन कसं होतं मला माहिती नाही, पण कू नाव आहे. सो या एरियामध्येच आहे हे, म्हणजे जेटीपासून तर 2.5-3 किलोमीटर लांब आहे. पण मोस्ट ऑफ जे चांगले चांगले हॉटेल्स रिसॉर्ट्स वगैरे आहेत ना लंकावीतले, ते इथेच आहेत. जर तुम्ही कूला स्टे तर जेटीकडे जाताय किंवा येत आहे आणि जेवणाचा टाईम असेल तर तुम्ही हे हॉटेल कन्सिडर करू शकता. अदरवाईज लंकावी खूप मोठा आयलंड आहे. सो मल्टिपल ठिकाणी लोक राहतात, त्यांना जिथे जसं हवं तसं. आता बघूया ते आले की काय चार्जेस लावतात काय बघूया. बाय द वे ते पानाच्या ताटामध्ये देतात जेवायला. ते शीतल तुला कसं वाटलं? खूपच छान जेवण होतं. असं घरी जेवल्यासारखं वाटलं की म्हणजे आपल्या घरी जसे मसाले वापरतात तसे तिथे पण वापरले, त्यामुळे खूप छान वाटलं. मला तर खूप आवडलं. आता रिथवीला रिव्ह्यू द्यायचा आहे बाबा. हां सांग. बस एवढंच? अरे आपल्या घरी जेवल्यासारखं जेवण आणलं छान. टेस्टी जेवण ना आपण, टेस्टी मसालेदार. आणि काल बस जर्नी कशी वाटली रिथवी तुला? सुंदर, मजा आली बसमध्ये. तो बघा त्याच्या हातात तो कागद आहे आणि हे आहे तो बघा, प्रत्येकाच्या ताटाकडे बघत राहतो. कंटिन्यूस त्याचं लक्ष प्रत्येकाच्या ताटाकडे असतं, म्हणजे कोणी काय तिकडून घेऊन आलं की आणि लगेच लिहायला चालू करतो. कोणी काय घेतलं, किती घेतलं, कसं कॅल्क्युलेट करतात आता बघूया आला की. ॲक्च्युली ते त्यांचं लिहित बसलं आहे ना, त्यामुळे म्हटलं जाऊ दे, आता आल्यावर त्याला विचारतो की भाई कसं कॅल्क्युलेट करतो. आता यांनी बिल दिलं आहे, आता कॅल्क्युलेट करूया आपण. येस. For rice, chicken fry, fish fry, half egg, chicken 2 pieces, and mutton 1 portion. 23.5. Okay. Rice, egg, and chicken. chicken. Okay. Add on to rice, Okay. egg, chicken, and buttermilk, curd. Okay. So you charge everything portion wise. ओके. तर त्यांनी प्रत्येक पैसे आहेत ना, कारण इथे आहे ना आधी आम्ही राईस घेतला आणि परत तो रिफिल करून घेतला. त्यांना मी विचारलं मग एकदाच मी आधीच जास्त घेतला असता का, राईसच नाही प्रत्येक गोष्टींबरोबर. तर ते म्हणाले तसं नाही आहे, आम्ही पोर्शन बघतो की तुम्ही किती घेतात. सो सर्टन असेल त्यांचं काहीतरी हिशोब. सो तर आता काही गोष्टी त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा द्याव्या लागतात, बट ठीक आहे. म्हणजे आता कारण हे बघा टोटल बिल झालं आहे आमचं 48 म्हणजे 50 रिंगेट, म्हणजे आमचं 1000 रुपये बिल झालं आहे. सो 1000 रुपये काहीच नाही आहे इकडे बिल. कारण आम्हाला मेन म्हणजे काय की प्रत्येक गोष्ट भलेही थोडी थोडी पण वेगवेगळी व्हरायटी ट्राय करायला मिळाली, हेच महत्त्वाचं आहे. आणि 48 म्हणजे पर पर्सन 25 ॲज अ बफे म्हणून पकडू शकतो. कारण बफे जरी असतात तरी इकडे मी बघितलेत 40 रिंगेटपासून स्टार्ट होतात. सो हे 48 दोघांचे आहेत, म्हणजे खूपच चीप आहे. अनएक्सपेक्टेड होतं, हे खूपच भारी आहे. मी तुम्हाला एकदा मेन्यू एकदा दाखवतो की एक्झॅक्ट काय काय आहे. हे बघा असं केळीच्या पानामध्ये देतात. याच्यामध्ये राईस आहे, हा चिकनचा एक प्रकार झाला, तो एक प्रकार झाला, हा एक चिकनचा प्रकार झाला. इथे अंडी बॉईल केलेली असतात, म्हणजे बॉईल मसाला. इथे चिकन तंदुरी म्हणू शकत नाही, बट चिकन फ्राय आहे. इथे फिश फ्राय आहे. इथे अजून एक कुठले तरी फिश फ्राय आहे. हे काय होतं काहीतरी म्हणालेले ते नाव विसरलो मी याचं. हे चिकन मसाला आहे, हा फिश मसाला आहे,
आणि हा मटन मसाला. सो सगळ्यांची ग्रेव्ही, सगळ्यांची टेस्ट बाप लेवलची होती. पूर्णपणे आपला फील, म्हणजे साऊथ इंडियन फील आहे, नो डाऊट. बट खूप चांगलं, खूप छान होतं. फुल मजा आली. कारण साऊथ इंडियात पण बऱ्याच ठिकाणी डिसअपॉइंट व्हायला होता, तसं नाही. खूप छान होतं, सगळ्यात छान होतं. फुल मजा आली, फुल आवडलं. आणि बिल बघून तर अजून आवडलं. चला निघतोय आता इथे जेवून. तुम्हाला नाव दाखवतो या रेस्टॉरंटचं. जेवण खूपच जड झालं आहे. अपाथास टेस्ट इंडियन रेस्टॉरंट. आता आम्ही लंकावी केबल कारकडे आलो आहे. हा लंकावीतला सगळ्यात टॉप पॉईंटला ती केबल कार घेऊन जाते. केबल कारमध्ये जो मिळणारा व्ह्यू आहे हा खूपच अप्रतिम आहे, खूपच सुंदर आहे. कारण माझा एक मित्र जाऊन आला आहे, सो त्याच्याकडून मला हा रिव्ह्यू मिळालेला. तर आता आम्ही त्या केबल कारने वरती जाणार आहे. सो आत्ता मी त्याच केबल कारच्या पार्किंग पॉईंटच्या इकडे आलो आहे. तर खालून जी काही केबल कार दिसते किंवा जो काही डोंगर दिसतोय तो मी दाखवतो तुम्हाला. बघा, हा असा काहीसा रस्ता आहे. आणि हे बघा, इथे वरती इन केस तुम्हाला दिसत असेल तर इकडे वरती ती केबल कार आहे. आणि आम्ही आत्ता ही बाईक चालवत आलो आहे. स्कूटी इथे झोपली आहे ना शीतल, आणि ती अशी झोपली आहे मागे. हा हेडफोन मी लावतो कारण नेव्हिगेशनसाठी आपल्याला टर्न लेफ्ट टर्न राईट ती म्हणते, त्याच्यासाठी एक हेडफोन लावून ठेवतो. तेवढंच ऐकायला येतं, बाकी काही नाही. सो आता जातो आम्ही केबल कारकडे. इथे यांनी खूपच भारी बनवलं आहे, सगळं थीम्ड आहे. हे बघा, स्ट्रक्चर वाईज खूपच सगळं भारी आहे. इथे मध्ये लेक टाईप बनवलं आहे. आता तो नॅचरल आहे की मॅनमेड आहे माहीत नाही, पण हे बघा. आणि हे आता आम्ही जेव्हा रिटर्न येऊ तेव्हा सगळं लिटअप झालेलं असणार. जेव्हा लाईट्स लागतील तेव्हा खूप भारी दिसेल सगळं. अनफॉर्च्युनेटली ते स्काय ब्रिज आहे ना 4:30ला बंद होतो आणि आम्ही 4:15लाच पोहोचलो आहे. त्याच्यामुळे आता स्काय ब्रिज बंद झालं आहे. स्वतः रिटर्न चाललो आहे. म्हणजे आता दुसरीकडे एक बीच आहे, तेंजुंग रोहू बीच म्हणून, जिथे सनसेट व्ह्यू खूप छान असतो. स्वतः तिकडे चाललो आहे. आणि उद्या थोडं अर्ली मॉर्निंग येऊ. 9:30ला स्काय कॅब चालू होते. अर्ली मॉर्निंग व्ह्यू खूप छान असतो, त्यामुळे त्या अर्ली मॉर्निंग व्ह्यूसाठी येऊ आम्ही इथे लवकर. बाकी हा बघा, छान ब्रिज बनवला आहे. सगळे येत आहेत, फुल हलतो आहे तो. इथे यांनी बनवलं तर खूप भारी आहे. हे बघा, मग अशी या ब्रिजने आम्ही गेलेलो. आणि तिकडे पण एक ब्रिज आहे. हे बघा, यांनी किती छान बनवलं इकडे. हे मी त्या साईडनी मग अशी दाखवलेलं, खूपच छान बनवलं आहे बघा, सगळं स्ट्रक्चर. आणि अशा प्रकारे शीतल मलेशियामध्ये स्कूटी चालवताना आणि रिथ्वी आणि मी रिस्कवर राहताना. रिथ्वी, किती भीती वाटते सांग. रिथ्वी पण घाबरतो शीतलला. ती शीतल चालवत असताना कधीच पुढे नाही बसत, नेहमी मागे बसते. बाय बाय. आम्ही मगापासून बाईकवर फिरताना, म्हणजे स्कूटरवर फिरताना रस्त्याच्या बाजूला असं काइंड ऑफ ज्यूस वगैरे विकणारे बघत होतो. सो ते सगळे मागे सुटून जायचे, थांबता नव्हतं येत. असं करत मग शोधायला लागलो तर दिसेनाशेच झाले, कोणी दिसत नव्हतं. आणि अचानक आता हे एक शॉप दिसला आम्हाला, म्हणून थांबलो. त्यांच्याकडे ज्यूस तर नव्हते, पण हे बघा, हे असं सब्जा वगैरे आतमध्ये. पण त्यांना विचारलं तर ते म्हणाले की सर्व जेली आहेत वेगवेगळ्या. सो सब्जा आणि काय माहिती. हे तर चिकनचंच दिसतंय काहीतरी. आणि इकडे कुकीज वगैरे, अंडी वगैरे, आणि तिकडे फिश वगैरे विकायला. आणि इकडे या जेली, यांचंच हे त्यांनी एकत्र केलं आहे. त्याचं 3 रिंगेट म्हणाले. आणि इकडे हा अननस आहे पुढे, आम्ही तो घेतला आहे. इथे किलोचा रेट 7 रिंगेट आहे. सो आम्ही जो घेतला आहे तो 5ला पडला, 5 रिंगेटला. सो आता ते कट करतात आणि खाऊ आणि पुढे निघू आम्ही. हे बघा,
अननस आणि कलिंगड घेतलंय, बर्फामध्ये मच्छ्या ठेवल्यात आणि हे बघा अशा भाजतायत त्यांना. या मे बी कोणीतरी परचेस केले असतील की स्वतःसाठी भाजतायत माहीत नाही. हे बघा या अशा प्रकारे भाजतायत त्यांना. काइंड ऑफ बार्बेक्यू चालू आहे, पण डायरेक्ट चालू आहे, काही केलेलं दिसत नाही आहे. काही मॅरिनेट किंवा काही मसाले वगैरे काही नाही केलं, डायरेक्ट भाजतायत. सब्जा पण घेतलाय. कितीला आपल्याला सब्जा पण घेतलं, चांगलं आहे. काहीतरी टाकलं आहे असं मिक्ससारखा फ्लेवर होतोय, काय माहिती काय नाही. इकडचे रस्ते आहेत ना मलेशियाचे खूपच सुंदर आहेत. यांच्या मेन लँड पासून आहे ना ही जी लँड आहे लंकावीवाली, यात मला थोडंसं थायलंडचा फील येतो. ऑफकोर्स थायलंड बाजूला पण आहे खूपच, पण ओव्हरऑल रोड्स, लोक दिसायला वगैरे किंवा म्हणजे बऱ्याच गोष्टींमधून असं थोडंसं थायलंडला असल्याचा फील येतो इथे. आमच्या बाजूने बीच चाललाय आता, म्हणजे बीच लागलाय आणि हे बघा त्याच्यात छोटेसे दगड आहेत, छोटेसे आयलँड म्हणू शकतो आपण. आणि हा समोर जो येतोय रस्ता त्याचा फीलच वेगळा एकदम. आणि खूप सुंदर बीचेस आहेत इथले पण. त्यापैकीच एक आम्ही तेंजांग रोहू बीचवर चाललोय सनसेट बघायला. इथून खूप छान सनसेट असतो असं म्हणतात. सो आता त्या बीचच्या इकडेच चाललोय. आता आम्ही या तांजुंग रोहू बीचला आलोय. हा बघा हा बीच आहे, खूप सुंदर आहे बीच. आणि मेन इथे अजून कोणीही झालं नाहीये, गर्दी नाहीये खाली. आणि हे आम्हाला आय लव्ह लंकावी लिहिलेलं खाली मिळाल्यामुळे खूप फोटो काढून घेतले आम्ही. आणि आता आम्ही अजून ॲक्च्युली हा खूप पुढपर्यंत बीच आहे, सो आम्ही याच्या एंडला जाऊ आता. पाट्यात आम्हाला हे मॅनग्रोव्ह फॉरेस्टला नेणाऱ्या या बोट्स दिसल्या, की सफारी आम्ही मोस्ट प्रोबॅबली उद्या घेणार आहे. लोच बघायला तर इथे म्हणते जरा खाली जाऊया. खाली आलो तर इकडे मासे आहेत, खूप मासे आहेत. इथलीने आठवत नाही मला असं इतके जवळून कधी बघितलेत क्लिअर. सो इझिली दिसत आहेत ते. तुम्हाला कदाचित कॅमेऱ्यात पाणी तितकं क्लिअर दिसत नसेल, पण इथे मासे दिसत आहेत. मी ट्राय करतो दाखवायचं. तर आम्ही त्या तेंजुंग रोहू मेन बीचकडे आलो आहे. हे बघा इथून सनसेट होतो आहे, खूपच भारी व्ह्यू आहे. त्यामुळे इथे एक रिसॉर्ट आहे, त्याचं नाव आहे तेंजुंग रोहू आहे. त्याचाच हा पार्ट दिसतो तुमच्या प्रायव्हेट बीचचा. त्यामुळे इकडे खूपच लिमिटेड लोक आहेत, खूपच कमी लोक आहेत. आता थोडं सनसेट एन्जॉय करू आणि निघू मग. संध्याकाळी म्हणजे अंधार पडल्यानंतर इथे काही एक्सप्लोअर करण्यासारखं आहे का मी एकदा चेक करतो, असेल तर तिकडे जाऊ. अदरवाईज आमच्या हॉटेलच्याच बाजूला ती महा टॉवर असं काहीतरी त्या टॉवरचं नाव आहे, जी मी तुम्हाला दाखवलेली. सो तिकडे आम्ही विजिट करू, कसं काय तिकडून व्ह्यू वगैरे. सो बघू आता थोडं आम्ही रिलॅक्स शांत थोडं एन्जॉय करतो बीच वगैरे आणि त्यानंतर जाऊ. मला शांतता आणि खूप क्लीन आणि खूपच छान बीच हवा असेल लंकावीतला. म्हणजे आता मी इतकं पण एक्सप्लोअर नाही केले, पण ओव्हरऑल एक अंदाज आला आहे की हा खूपच छान आणि शांत बीच आहे. इथे म्हणजे खूपच कमी लोक असतात, कमी टुरिस्ट असतात. इतर ठिकाणी थोडे दिसत होते जास्त, इथे खूपच कमी आहे. सो तुम्ही हा कन्सिडर करू शकता. तुम्ही हा इथे यायलाच हवं. हा मस्ट विजिट बीच आहे, कारण इथून जो व्ह्यू आहे ना, इकडे वरती लाईट हाऊस पण आहे, तो छान दिसतं सगळं. आणि आता कलर्स वगैरे किती छान आले आकाशात. चला आता इथे स्कूटी पार्क केलेली. चला आता आम्ही आमच्या मोस्ट प्रोबॅबली रिसॉर्टवरच जाऊ, कारण रिसॉर्टमधून पण खूप भारी व्ह्यू आहे, कारण बाजूला समुद्र आहे. ॲक्च्युली ती टूर मी तुम्हाला दिली नाही आहे. सो बघू आता पॉसिबल झालं तर देतो, नाहीतर मग नेक्स्ट व्लॉगमध्ये देईन तुम्हाला. हे
रिसॉर्टच्या रिसॉर्टमधलीच प्रॉपर्टी आहे. इथे पुढे स्विमिंग पूल वगैरे. आम्ही इथे आलेलो राऊंड मारायला. तर हे बघा, इथे आता यांनी मासा पकडला आहे. इथे आतमध्ये पण आहेत मासे बरेचसे. हे बघा. आणि हे इथे घर टाकून बसलेत सगळे. सो इथे फिशिंग हे इथलेच लोकल असावेत. बट हे इथे प्रॉपर्टीमध्ये येऊन का करतात काही आयडिया नाही आहे. आणि हा बाजूला समुद्रच आहे, पूर्ण समुद्र. हे बघा, आम्ही सकाळी ज्या पूलमध्ये गेलेलो ना, तिथून हा असा काहीसा माहोल आहे. तिथे गर्दी होती, गेलेत आता लोक, कारण आता लेट झालं आहे. आम्ही बरेचसे लेट आलो आहे त्यामुळे.